जेव्हा न्याय व्यवस्थेच्या पवित्र खुर्चीवर कुणाची वर्णी लागते तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिथं वळतं, कारण ती खुर्ची म्हणजे निष्पक्षपणाचा, सत्याचा आणि न्यायाचा आधारस्तंभ. पण जेव्हा या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीचा भूतकाळ राजकीय रंगाने रंगलेला असतो तेव्हा प्रश्न उभे राहतात, लोकांच्या मनात शंका येतात आणि मग सुरू होतं एक नवं वादाचं नाट्य. असंच काहीसं घडलंय आरती साठे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठीच्या शिफारशीवरून. ही शिफारस नेमकी आहे तरी काय आणि त्यावरून वाद का उफाळलाय, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. 28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियमनं मुंबई उच्च न्यायालयासाठी 3 वकिलांची नावं शिफारस केली. यातलं एक नाव आहे आरती अरुण साठे. यांच्यासोबत अजित कडेठाणकर आणि सुशील घोडेस्वार यांचीही नावं आहेत. पण सगळ्यांचं लक्ष वेधलं ते आरती साठे यांनी. का? कारण त्या एकेकाळी भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील प्रवक्त्या होत्या आणि पक्षाच्या लीगल सेलच्या प्रमुखही होत्या. फेब्रुवारी 2023 मध्ये भाजपनं त्यांना प्रवक्तेपदी नेमलं होतं. पण 6 जानेवारी 2024 रोजी त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी समाज माध्यमांवर जाहीर केलं. त्यांनी साठे यांचं राजीनामा पत्रही शेअर केलं, ज्यात साठे यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीनं राजकीय पक्षाची बाजू मांडली ती व्यक्ती न्यायाधीश पदावर बसली तर न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षपणावर प्रश्नचिन्ह उभं राहणार नाही का? विरोधी पक्षांनी हाच मुद्दा उचलून धरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट समाज माध्यमांवर लिहिलं, सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणारी व्यक्ती न्यायाधीश पदावर बसली तर ती निष्पक्षपणे काम करेल याची खात्री काय? त्यांनी पुढे असा सवाल केला की ज्यांनी भाजपची बाजू मांडली ते भाजपच्या विरोधात गुणवत्तेनं निर्णय देऊ शकतील का? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर टीका केली. ते म्हणाले, न्याय व्यवस्थेकडे लोक आशेनं बघतात, मग अशा नियुक्त्यांमुळे तिच्यावरच प्रश्न निर्माण होतात. विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तींची निवड होत असेल तर न्याय व्यवस्था स्वायत्त कशी राहील? भाजपनंही या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांचं म्हणणं आहे की आरती साठे यांचा आता पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांनी गेल्या वर्षीच राजीनामा दिलाय. शिवाय भाजपनं काँग्रेसच्या काळातल्या काही उदाहरणांचा दाखला दिला. नवनाथ बन यांनी बहरुल इस्लाम, के.एस. हेगडे आणि व्ही.आर. कृष्ण अय्यर यांची नावं काढली, जे काँग्रेसशी संबंधित होते आणि नंतर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. बन यांनी रोहित पवारांना टोमणा मारत विचारलं, काँग्रेसशी संबंधित न्यायमूर्ती तुम्हाला योग्य वाटतात, पण साठे यांची निवड का अयोग्य वाटते? या वादावर कायद्याच्या अभ्यासकांमध्येही मतमतांतर आहे. वकील असीम सरोदे म्हणतात, काँग्रेसच्या काळातही असं राजकारण झालं, पण ते चुकीचं होतं. त्यामुळे आता जे होतंय ते बरोबर कसं म्हणणार? कॉलेजियम पद्धत आणली गेली ती राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी. मग आता कॉलेजियमनंच राजकीय व्यक्तीची शिफारस करणं कितपत योग्य? दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातले वकील संजय हेगडे यांचं मत थोडं वेगळं आहे. ते म्हणतात, साठे यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही, फक्त शिफारस आहे. कॉलेजियमला त्यांचा राजकीय इतिहास माहीत होता. त्यांनी केलेली कोणतीही विधानं त्यांना अयोग्य ठरवतात का? इतिहासात अनेकांनी राजकीय पार्श्वभूमी असूनही उत्तम न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. साठे यांच्याकडूनही तशीच अपेक्षा आहे. हा वाद इतका सहजासहजी मिटेल असं दिसत नाही. एकीकडे निष्पक्ष न्याय व्यवस्थेचा मुद्दा आहे तर दुसरीकडे व्यक्तीच्या कायदेशीर पात्रतेचा. साठे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा भूतकाळ लोकांच्या मनात शंका निर्माण करतोय. पण प्रश्न हा आहे की एखादी व्यक्ती राजकीय पक्षांशी संबंधित होती म्हणून ती आयुष्यभर त्या विचारसरणीला बांधील राहील का, की ती निष्पक्षपणे काम करू शकते? आणि दुसरं म्हणजे कॉलेजियमनं त्यांचं नाव सुचवताना त्यांच्या पात्रतेचा विचार केला असेल तर यावर विश्वास ठेवायचा की नाही? हा विषय फक्त आरती साठे यांच्या पुरता मर्यादित नाही, तो आपल्या न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षपणाचा, पारदर्शकतेचा आणि विश्वासाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी न्यायाधीश पद भूषवावं का, की यामुळे खरंच न्याय व्यवस्थेच्या तटस्थतेवर परिणाम होतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.